की शिक्षण ही व्यक्तीची स्वतःची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। जीवन हेच शिक्षण। तरुण वयामध्ये मला किंवा तुम्हाला काही वर्थवेल पर्पज सापडला आहे का की मी कुठच्याही सेक्टरमध्ये का असेना मी सोशली काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, माझा पर्पज काय आणि माझ्या पर्पजच्या माध्यमातून मी इतरांना कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो। आज मला तुमच्यासोबत दोन मुख्य गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात। एक म्हणजे माझ्या स्वतःच्या कामाची जी काही त्याच्यामागची माझी जी काही प्रेरणा आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी असा माझा एक उद्देश आहे। आणि त्याच्यासोबत आपल्यातला प्रत्येक जण एक तरुण व्यक्ती म्हणून सोशल चेंजला, सोशल कॉन्ट्रीब्युशनला कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, का कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे याविषयी देखील आमचा जो काही विचार गेल्या काही वर्षांमध्ये संपृक्त झाला आहे तो देखील तुमच्यासोबत शेअर करावा असं माझा आजचा प्लॅन आहे। सर्वप्रथम माझ्याविषयी अगदी थोडक्यात सांगतो। मी गडचिरोलीलाच शिकलो, 10वीपर्यंत शाळेत गेलो नाही, बऱ्यापैकी होमस्कूल्ड होतो। आणि त्याच्यामध्ये माझी एक धारणा पक्की झाली की शिक्षण ही व्यक्तीची स्वतःची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त्याच्यामुळे शाळा असोत, शिक्षक असोत, पुस्तकं असोत, हे सगळे आपल्याला मदत करणारे फॅसिलिटेटरी फॅक्टर्स आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत। पण शिक्षण ही मात्र आपली स्वतःची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। ती दुसऱ्यांवर किंवा कोचिंग क्लासेसवर ढकलून मी मात्र नामनिराळा राहतो असं करून आपल्याला चालणार नाही। आणि जेव्हा शिक्षणाला आपण परीक्षांच्या कचाट्यातनं मुक्त करतो आणि केवळ परीक्षेपुरती शिकायचं असं नाही तर त्याच्याहून जास्ती, कारण मुळात मजा येते, आनंद येतो, जगाविषयी समजून घेण्यातनं आपल्याला आनंद लाभतो, यासाठी जर आपण शिकायला लागलो तर इट बिकम्स अ ॲब्सोल्युटली फॅसिनेटिंग अँड लिबरेटिंग प्रोसेस। हे शब्दांमध्ये मी तुम्हाला आज सांगू शकतो आहे, कदाचित 10वीपर्यंत मला हे शब्दांमध्ये नसेल मांडता आलं, पण हे मात्र मी जरूर म्हणेन की माझा जो अनुभव होता त्या काळातला तो अगदी याला साधर्म्य साधणारा होता। मला आठवतं की माझ्या बाबांनी एकदा मला एक खूप सुंदर सूत्र सांगितलं होतं। ते मला असं म्हणाले होते की सहसा आपण म्हणतो की अरे वाचा वाचा, नाहीतर वाचाल तर वाचाल, म्हणजे वाचा वाचा नाहीतर कसं तू परीक्षेत फेल होशील, हे होईल ते होईल, असं जणू काही वाचण्याच्यासाठीचं मोटिवेशन हे अ फिअर ऑफ फेल्युअर, आणि इफ यू डोंट वॉन्ट टू फेल यू शुड रीड, अशा प्रकारे आपण युजली वाचण्याकडे आणि शिक्षणाकडे बघतो। तर बाबा मला एकदा गमतीत असं म्हणाले होते की अरे म्हणे वाच वाच नाहीतर असंच पास होऊन जाशील। तर दॅट वॉज अ ब्युटिफुल मेंटल शिफ्ट की परीक्षेपुरतं किंवा परीक्षेच्या टेन्शनसाठी आणि पास होण्यासाठी मला नाही वाचायचं आहे, तर मला वाचायचं आहे कारण वाचन हे इनहेरेंटली आनंददायी आणि स्वतःला प्रगल्भ करणारी प्रक्रिया आहे। इथे मी उल्लेख वाचनाचा जरी केला तरी सेम गोष्ट सगळ्याच शिक्षणाला लागू होते। तर मला असं वाटतं की ती गोष्ट माझ्यासोबत राहिली आहे आणि म्हणून त्याच्या पुढे पुढे नंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं भारतात, अमेरिकेमध्ये मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं। पण या सगळ्या प्रवासामध्ये आणि फॉर्मल शिक्षणाच्या पलीकडे प्रत्यक्ष जीवनात काम करून करून मी जे काही शिकलो किंवा रोजचं वाचन स्वतःचं करून मी जे काही शिकलो त्याच्यामध्ये मला असं वाटतं हा जो माइंडसेट शिफ्ट होता हा फार महत्त्वाचा होता। आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपल्या शिक्षणाचं सुकाणू आपल्या हातात आपण घ्यायला पाहिजे। त्यासाठी अख्खं जग हे आपलं विद्यापीठ असलं पाहिजे आणि जिथून ज्या व्यक्तीकडनं, ज्या पुस्तकातनं, ज्या अनुभवातनं आपल्याला चांगलं शिकता येतं, अधिक प्रगल्भ होता येतं ते आपण बघायला पाहिजे। केवळ परीक्षा यांच्यापुरतं शिक्षणाचा विचार नसावा। दुसरा एक मुद्दा शिक्षणाच्या अनुषंगाने सांगायला पाहिजे, जो खरं तर मी विनोबांच्या शिक्षण विचार या पुस्तकातच वाचला आणि त्याच्यामध्ये विनोबा फार सुंदर म्हणतात। विनोबांनी त्या ठिकाणी एक उदाहरण घेतलं आहे। ते असं म्हणतात की जर आपण असा प्रश्न विचारला की अश्व म्हणजे काय, तर आपल्याला उत्तर दिलं जातं की अश्व म्हणजे घोडा। तर विनोबा असं म्हणतात की घोडा हा अश्वाचा निव्वळ समानार्थी शब्द आहे, पण घोडा म्हणजे अश्व नाही। तर अश्व किंवा घोडा या शब्दाचा अर्थ तिथे बाहेर तबेल्यात बांधून ठेवलेला आहे असं विनोबा म्हणतात। किती सुंदर आहे बघा की अश्व किंवा घोडा या शब्दाचा अर्थ तिथे बाहेर तबेल्यात बांधून ठेवलेला आहे। तो जो प्राणी आहे ज्याला कदाचित 4 पाय आहे, तो खूप जोरात धावतो, त्याची काहीतरी 6 फूट उंची आहे, ज्याला कदाचित चणे फुटाणे खायला आवडतात किंवा हरभरे खायला आवडतात वगैरे वगैरे वगैरे, ज्याच्या इथे छोटीशी आयाळ आहे, तर असा जो तो प्राणी हे पूर्ण वेळ मला वर्णन करायला अवघड जातं म्हणून मी याला घोडा किंवा अश्व असं काहीतरी छोटंसं नाव चिकटवलं। पण घोडा और अश्व इज नॉट रियालिटी, रियालिटी इज आउटसाइड। तर मला असं वाटतं आपल्या शिक्षणाच्या एकूणच सगळ्या
कॉलेज करिक्युलममध्ये ही एक मोठी मर्यादा राहून जाते की शिक्षण हे केवळ 4 भिंतीतलं असं म्हणून ते मर्यादित आणि बंदिस्त होऊन जातं. तर याच्या पलीकडे जीवनातले अनुभव प्रत्यक्ष काम करून बघण्यातनं जे आपण मिळवतो, लोकांसोबतच्या संवादातनं आपण जे मिळवतो ते खरं शिक्षण. आणि म्हणून विनोबा पुढे असं देखील म्हणतात की बऱ्याचदा अशी चर्चा आपली होते की शिक्षण हे जीवनासाठी परिपक्व बनवणारं असावं, त्याच्यामुळे मुलामुलींना एम्प्लॉयमेंटच्या स्किल्स मिळाव्या सो दॅट ते चांगलं जीवन जगू शकतील, म्हणून जीवनासाठी शिक्षण, जीवनाला लक्षात ठेवून शिक्षण वगैरे 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 अशा पद्धतीने आपण बोलतो. पण विनोबा असं म्हणतात की या सगळ्यांमध्ये शेवटी जीवन आणि शिक्षण या जणू काही 2 भिन्न गोष्टी आहेत आणि शिक्षणाने जीवनासाठी तयार करायला पाहिजे असं एक द्वैत आपण त्याच्यामध्ये कल्पिलं आहे. विनोबा एक स्टेप पुढे जातात. ते म्हणतात की असं द्वैत एक्झिस्ट करत नाही, जीवन हेच शिक्षण. हा मला असं वाटतं कदाचित आजपर्यंत भारताच्या भूमीतनं पैदा झालेला शिक्षणाच्या क्षेत्रातला सगळ्यात रिव्होल्युशनरी विचार असावा, जीवन हेच शिक्षण. आणि एकदा का याची जी प्रोफाउंडनेस आहे ती जर एकदा का आपल्याला कळाली तर त्याच्यामुळे आपल्यावर खूप जबाबदारी पण येते, अर्थातच खूप संधी पण प्राप्त होते की म्हणजे मला शिक्षणासाठी इकडे जा तिकडे जा, या कोर्सलाच गेलं पाहिजे, इकडेच गेलं पाहिजे किंवा हे काहीतरी डिग्रीज केली पाहिजे असेच कंपल्शन आपल्यावर राहत नाही. माझं रोजचं जगणं, मी सकाळी उठल्यापासून काय करतो, मी माझ्या कामात काय करतो, मी कुठल्या लोकांसोबत वेळ स्पेंड करतो, मी काय वाचतो, मी काय प्रकारच्या मुद्द्यांवर चिंतन करतो, माझ्या कामाचं आउटपुट मी कसं काढतो, या सगळ्या गोष्टी आणि आपलं शिक्षण हे एकसंध बनून जातं. तर मला असं वाटतं शिक्षणाकडे बघण्याचा फ्रॅगमेंटेड दृष्टिकोन न ठेवता जीवन हेच शिक्षण अशा दृष्टिकोनातून जर आपण काम करू शकलो, वागू शकलो तर आपल्या सगळ्यांसाठी ते अतिशय आनंददायी आणि अतिशय प्रोडक्टिव्ह बनेल. तर हे मी सांगत होतो की माझा जो वैयक्तिक शिक्षण पद्धतीसोबतचा संबंध आला तर 10वीपर्यंत शाळेत न गेल्यामुळे खरं तर स्वतःचं सुकाणू हाती घ्यायचं ही सवय मला लागली आणि त्याच्यातनं ही एक प्रेरणा माझ्या मनामध्ये विकसित होत गेली की माझ्या स्वतःच्या बाबतीत शिक्षण कसं असावं आणि माझ्या संपर्कातले जे इतर जण आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाच्या कशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असाव्या. आता याच थ्रेडला थोडं पुढे घेऊन मी जातो. मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो तेव्हा मला स्वतःच्या बाबतीत देखील काही गोष्टी जाणवल्या आणि मला इतर अनेक तरुण मित्रमैत्रिणी जे वेगवेगळ्या इतर कॉलेजेसमध्ये होते त्यांच्याशी जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा त्यांच्याही बाबतीत एक गोष्ट घडताना दिसली. ती काय? ती अशी की आपल्याकडचं बहुतांश महाविद्यालयीन शिक्षण, बहुतांश, देर आर रेअर एक्सेप्शन्स, पण बहुतांश हे मोठ्या प्रमाणात माहिती देतं, क्वचित प्रसंगी कौशल्य देतं, पण एक गोष्ट ऑलमोस्ट कधीच देत नाही ती म्हणजे हेतू किंवा पर्पज. मला मिळालेली माहिती किंवा मला मिळालेलं कौशल्य जे काही मिळालं असेल, दुर्दैवाने कमीच मिळतं, पण जे काही मिळालं त्याचा उपयोग मी कोणासाठी करू, कशासाठी करू याचं उत्तर सहसा आपल्या युज्युअल शिक्षण पद्धतीमध्ये मिळत नाही. आणि जर ते आपण स्वतःहून शोधलं नाही तर मग भाड्याची उत्तरं किंवा जे सध्या समाजामध्ये प्रचलित आहे किंवा ज्याला आत्ता सध्या प्लेसमेंटला किंवा ज्या पॅकेजला किंवा ज्या प्रकारच्या करिअर ट्रॅकला सध्या स्कोप आहे किंवा भाव आहे तेच मी करायचं अशी एक ब्लाइंड मनोवृत्ती बळावताना दिसते. तर हे मला धोकादायक वाटतं आणि आम्हाला असं वाटतं की पर्पज किंवा हेतू मिळणं हे तरुण म्हणून आपल्या जीवनाचं एक अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट पण आहे, अत्यंत महत्त्वाची संधी आणि जबाबदारी पण आहे. आणि म्हणून केवळ माहिती आणि कौशल्याच्या पलीकडे जाऊन हेतू मिळावा म्हणून, पर्पज मिळावा म्हणून तरुण मुलामुलींना कशी मदत करता येईल या उद्देशाने खरं तर आम्ही निर्माण या प्रकल्पाची रचना केली. आता आमची निर्माणची 10वी बॅच सध्या सुरू आहे. आमच्या येणाऱ्या 11व्या बॅचचं सिलेक्शन प्रोसेस सध्या चालू आहे. त्याच्याविषयीचे डिटेल्स तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळून जातील nirman.mkcell.org. पण महत्त्वाचा मुद्दा काय की जेव्हा तरुण मुलं मुली आपला पर्पज शोधतात तेव्हा त्याच्यामुळे जो नेमकेपणा येतो हे सगळं शेवटी कशासाठी याचं उत्तर मिळायला मदत होते आणि त्याच्यामुळे अर्थातच आपल्या जीवनाचं सुकाणूही असं भरकटत नाही आणि सगळ्या कामाला, सगळ्या तयारीला एक काहीतरी धार येते, स्पष्टता येते. सायकॉलॉजीमध्ये जो अभ्यास झालेला आहे, सायकॉलॉजीच्या लिटरेचरचा जर आपण अभ्यास केला तर असं दिसतं की तरुण वयामध्ये पर्पज सापडणं इज वन ऑफ द बेस्ट प्रेडिक्टर्स ऑफ लॉंग टर्म वेलबिईंग.
म्हणजे 45व्या किंवा 50व्या वर्षी तुम्ही उत्तम स्थितीमध्ये असाल का, याचं जर मला 20 वर्ष आधी तुमच्या तरुणपणामधलं एखादा इंडिकेटर बघायचं असेल की व्हॉट प्रेडिक्ट्स दॅट लॉंग टर्म वेलबिंग, तर वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट प्रेडिक्टर इज तरुण वयामध्ये मला किंवा तुम्हाला काही वर्थवेल पर्पज सापडला आहे का. तर असा पर्पज जास्तीत जास्त तरुण तरुणींना मिळावा म्हणून खरं तर आम्ही निर्माणच्या उपक्रमाची रचना केली. आता माझ्या वैयक्तिक बाबतीत बोलायचं झालं तर मी माझं कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर सिमॅन्टेक नावाच्या एका कंपनीमध्ये काही काळ काम केलं. मजेशीर जॉब होता, भरपूर सॅलरी होती, बाकी सगळं जे काही अतिशय मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जे काही एक असं अतिशय काय म्हणूया आपण लाडावणारं वातावरण असतं तशा प्रकारचं सगळं होतं. पण मला मात्र माझ्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले की हे सगळं मी का करतो आहे, याचा उपयोग नेमका कोणाला आहे, मला असंच करण्यात माझ्या पुढच्या आयुष्याचे 40-50 वर्ष स्पेंड करायचे आहेत का, की मी कोणाचा तरी काही लागतो आणि डू आय हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह बॅक टू द पीपल दॅट आय बिलॉंग टू. आणि त्या प्रश्नाने भरपूरच मूळ धरलं आणि सोबत मला असंही वाटायला लागलं की मला माझ्या जीवनामध्ये ग्लोरियस इंडिव्हिज्युअल्ससोबत, अशा लोकांसोबत काम करायचं आहे की ज्यांनी ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी समाजासाठी केलेलं. आय वॉन्ट टू वर्क विथ दोज इंडिव्हिज्युअल्स. मला याच्यासाठी काम करायचं आहे की त्याच्यामुळे मला स्वतःला इंटेलेक्च्युअल सॅटिस्फॅक्शन, इमोशनल सॅटिस्फॅक्शन मिळावं, इत्यादी अनेक कारणं होती ज्याच्यामुळे शेवटी मी ठरवलं की तो सिमॅन्टेकचा जॉब सोडायचा आणि पूर्ण वेळ निर्माणचं काम सुरू करायचं. आणि ते गेले 12 वर्ष मी करतो आहे. त्याच्या मागचा माझा जो पर्सनल विचार होता तो मी तुमच्याशी आत्ता शेअर केला. पण तो पर्सनल विचार माझ्या बाबतीत काहीतरी एक झाला, तुमच्या बाबतीत काहीतरी वेगळा होईल, अजून कोणाच्या बाबतीत काहीतरी वेगळा होईल, ते ठीकच आहे. प्रत्येकाने ती आपली पर्सनल जर्नी स्वतः करायला पाहिजे. पण गेल्या काही दिवसांमध्ये माझं अजून एक चिंतन सुरू आहे जे देखील मला आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. ते म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठेही काम करत असू, समाजासाठी आपण काही करायला पाहिजे का. सहसा समाजासाठी काहीतरी करणं ही सहसा आपण असं मानतो की सामाजिक संस्थांची, सोशल ॲक्टिव्हिस्ट लोकांची जबाबदारी आहे. पण तसं जर असेल तर त्या सोशल सेक्टरची, त्या सामाजिक क्षेत्राची अख्ख्या व्यवस्थेमध्ये मुळात गरज का उद्भवली, याचा विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत सामाजिक क्षेत्राकडे बघण्याची एक मॅच्युअर्ड दृष्टी पण विकसित होणार नाही आणि मी स्वतः काय करायला पाहिजे हे देखील आपल्याला स्पष्ट होणार नाही. म्हणून त्या बाबतीतलं काही चिंतन मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तुम्हाला कदाचित हे माहितीच असेल की आपल्या समाजामध्ये ब्रॉडली 3 वेगवेगळे सेक्टर्स काम करतात. एक म्हणजे अर्थातच गव्हर्नमेंट सेक्टर, शासकीय क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर आणि तिसरं म्हणजे हे सोशल सेक्टर. आपण जर मनुष्य प्राण्याचा इतिहास बघितला तर याच्यातलं सेक्टर म्हणून एका फॉर्मल पद्धतीने याला रेकॉग्नाइज करणं हे तर आपण काहीशे वर्षांपूर्वी सुरू केलं. पण जर आपण मनुष्य प्राण्याचा इतिहास ट्रेस केला तर तुम्हाला काय वाटतं, सगळ्यात पहिले आज आपण त्या प्रकारच्या व्यवहारांना ज्या कुठच्या सेक्टरमध्ये टाकू, सगळ्यात पहिले कुठचं सेक्टर अस्तित्वात आलं असेल. मला स्वतःला असं वाटतं की सगळ्यात पहिले सोशल सेक्टर अस्तित्वात आलं असेल, त्याच्यानंतर कदाचित प्रायव्हेट सेक्टर आलं असेल आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टर आलं असेल. तुम्ही विचार करून बघा, तो आफ्रिकेतला जो व्यक्ती असेल, आफ्रिकेतला जो माणूस असेल जो तिथे सव्हानावर फिरतो किंवा जो तिथल्या गुहांमध्ये राहतो, देर वॉज नो गव्हर्नमेंट ॲट दॅट टाईम. द गव्हर्नमेंट द वे वी रेकॉग्नाइज इट टुडे, की ज्याच्यामध्ये काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज आहे, निवडणूक होते, ते पार्लमेंटमध्ये काहीतरी नीती बनवतात, देर इज अ ब्युरोक्रेसी जे ती सगळं अंमलबजावणी करते. अशा प्रकारचं गव्हर्नमेंट हा अतिशय रिसेंट फेनॉमिनन आहे एकूण मनुष्य प्राण्याच्या इतिहासामध्ये. आपल्या जे काही 1-2 लाख वर्षापूर्वीपासून हा होमोसेपियन्स पृथ्वीवर अस्तित्वात आहे. गव्हर्नमेंट फार नंतर आलं, प्रायव्हेट सेक्टर पण नंतर आलं, कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये मुळातच एक प्रकारचं आदान प्रदान हे अपेक्षित आहे की मी कदाचित काहीतरी जास्ती चांगलं बनवतो किंवा माझ्या एरियामध्ये कुठल्या तरी गोष्टींचा जास्ती सुकाळ आहे म्हणून इट मेक्स सेन्स की मी त्याच्यावर फोकस करावं, त्या गोष्टी बनवाव्यात आणि त्या वस्तू किंवा सेवा मी तुम्हाला द्याव्या आणि तुमच्याकडचं काहीतरी चांगलं तुम्ही मला द्यावं. ही जी एक्सचेंज इकॉनॉमी आहे, पूर्वी बार्टर इकॉनॉमी होती, आता मॉनिटरी इकॉनॉमी आहे, ही देखील काही काळाने पैदा झाली. सुरुवातीला कोण होता, तर सुरुवातीला फक्त तो काही व्यक्तींचा असा समूह होता जो समूह म्हणून राहायचा आणि त्या समूहाने टिकून राहावं म्हणून त्यांनी एकमेकांच्या बाबतीतले काही नॉर्म्स विकसित केले. समूहामधला एखादा व्यक्ती जर सध्या वीक झालेला आहे
किंवा त्याला काहीतरी काम करताना आजार झाला किंवा त्याला जखम झाली, अशा व्यक्तीची काळजी समूहाने घ्यावी की नाही घ्यावी? समूहातला एखादा व्यक्ती हा कायम डिपेंडंट असावा की तो एक इंडिपेंडंट कॉन्ट्रीब्युटिंग नागरिक बनावा म्हणून समूहाने प्रयत्न करावा? समूहामध्ये नवनवीन गोष्टी आणि सृजनशीलता विकसित व्हावी म्हणून समूहाने प्रयत्न करावा का? समूहाने कशा पद्धतीने एकमेकांशी वागावं याचे काही व्हॅल्यूज किंवा मॉरल्स किंवा कोड ऑफ कंडक्ट हे समूहाने ठरवावे का? मला वैयक्तिक असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पहिले घडल्यात. म्हणून जर आजच्या फॉर्मल सेक्टरच्या रूपात बोलायचं असेल तर सोशल सेक्टर प्रॉबब्ली इज द ओल्डेस्ट, देन केम प्रायव्हेट सेक्टर अँड देन केम द गव्हर्नमेंट सेक्टर ॲज वी सी इट टुडे. मी असं म्हणू इच्छित नाही की म्हणून एखादी गोष्ट निव्वळ पहिले आली म्हणून ती जास्ती महत्त्वाची आणि बाकीचे कमी महत्त्वाचे असं मी म्हणू इच्छित नाही. पण याच्या मागचा इतिहास काय तो समजून घेतला तर आपल्याला एक दृष्टिकोन प्राप्त होतो, म्हणून खरं तर मी हे विवेचन केलं. आता हे झालं इतिहासाविषयी. आता आपण सध्याच्या परिस्थितीकडे बघूया. तर प्रसिद्ध अमेरिकन मॅनेजमेंट फिलॉसॉफर जे होते पीटर ड्रकर, 20व्या शतकातले वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅनेजमेंट फिलॉसॉफर्स त्यांना म्हटलं जातं. त्यांचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे मॅनेजिंग द नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर म्हटलं आहे, ते असं म्हणतात की गव्हर्नमेंट सेक्टरचं प्रमुख काम काय आहे तर समाजासाठी आणि समाजातले वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळ्या लोकांनी नीट राहावं यासाठीचे नीती, कायदे कानून किंवा लॉज बनवणं हे गव्हर्नमेंटचं मुख्य काम आहे. आपल्याकडे दुर्दैवाने प्रत्येक गोष्टीत गव्हर्नमेंटने शिरावं अशा प्रकारची एक टेंडन्सी दिसते. खरं तर हा एक प्रश्न विचारता येईल की गव्हर्नमेंटने एअरलाईन कंपनी चालवायचं कामच काय आहे? ते म्हटलं तर खरं तर प्रायव्हेट सेक्टरचं काम आहे. पण गव्हर्नमेंटचं मुख्य काम आहे कदाचित नीती, कायदे कानून, लॉज अँड पॉलिसीज एनॅक्ट करणे, त्याची अंमलबजावणी करणे हे गव्हर्नमेंटचं मुख्य काम. प्रायव्हेट सेक्टरचं मुख्य काम काय तर वेगवेगळ्या आवश्यक अशा गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा उत्पादित करणे आणि वितरित करणे हे प्रायव्हेट सेक्टरचं मुख्य काम आहे. मग सोशल सेक्टरचं मुख्य काम काय आहे तर पीटर ड्रकर असं म्हणतात की चेंज्ड ह्युमन बिईंग्सची ग्रोथ होते की नाही आणि व्यक्ती आंतरिकदृष्ट्या बदलतो की नाही तो बदलावा म्हणून प्रयत्न करणं हे सोशल सेक्टरचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे असं पीटर ड्रकर सांगतात. आता हे तीन जर आपण आपल्यापुढे नजरेसमोर ठेवले तर आपल्याला लक्षात येतं की आज आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला बघतो तेव्हा खूप सरमिसळ आणि गल्लत झालेली दिसते. एक सेक्टर दुसऱ्याचंच काम करतोय, दुसरा तिसऱ्याचं काम करतोय, मी जे करतोय ते माझ्या सेक्टरला अनुरूप आहे की नाही याच्याविषयी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसल्यामुळे बऱ्याचदा लोक सारखे इकडून तिकडे जात आहेत. आता तुम्ही असं म्हणाल की प्रायव्हेट सेक्टरने वस्तू आणि सेवा पुरवणं हे जर त्यांचं काम आहे तर मग त्यांचं काम आणि समजा सोशल सेक्टरमध्ये आपण एखादी सेवा पुरवतोय तर यांच्या कामामध्ये फरक काय असं तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर मुद्दा असा की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जेव्हा एखादी सेवा किंवा एखादी वस्तू पुरवली जाते, उदाहरण घ्या आपण किराणा मालाच्या दुकानात गेलो, तांदूळ विकत घेतला, तर मी तो तांदूळ विकत घेतला, तो माझ्या अपेक्षेनुरूप निघाला आणि त्याचे पैसे मी किराणा दुकानदाराला दिले की आमचा व्यवहार तिथे संपला. प्रायव्हेट सेक्टरच्या दृष्टीने दिस इज द एंड ऑफ इट. पुढे ते तांदूळ मी खातो की नाही खात, ते मी फेकतो, त्याचा भात मी बनवला का, चांगला भात बनवला का, मी तो इतर कोणाला दिला का, भात खाऊन माझं काही आरोग्याचं बरं वाईट झालं का, या सगळ्याशी किराणा मालाचा संबंध, किराणा माल दुकानदाराचा संबंधही नाही आणि त्याचं भल्याबुऱ्याची त्याची जबाबदारी देखील नाही. सो प्रायव्हेट सेक्टरमध्ये ट्रान्झॅक्शन एंड्स when this particular thing is exchanged and money is given. सोशल सेक्टरचं मात्र असं नाही आहे. तर मग जर सोशल सेक्टरचं काम हे निव्वळ वस्तू आणि सेवा पुरवणं नाही किंवा निव्वळ नियम आणि कायदे कानून बनवणं नाही तर मग सोशल सेक्टरचं काम काय आणि त्याच्यामध्ये आणि माझ्या दैनंदिन जीवनाचा काही संबंध आहे का हे शोधायला पाहिजे. तर याविषयी बराच विचार करून मी एक 6 dimensional फ्रेमवर्क असं तयार केलं आहे. तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आणि माझं आव्हान असेल तुम्हाला की विचार करून बघा की तुम्ही स्वतः त्याच्यातल्या कुठच्या तरी एका गोष्टीमध्ये फिट होता का. तुम्ही स्वतः सोशल सेक्टरमध्ये काम करत असाल, तुम्ही उद्या कदाचित शासकीय क्षेत्रात नोकरी कराल, तुम्ही कदाचित उद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी कराल, कुठेही करा, ती कुठे करावी हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. पण कुठेही केली तरी माझं प्रोफेशनल काम हे त्या सेक्टरच्या जबाबदारीशी अनुरूप होतंय की नाही आणि त्या पल्याड जाऊन मी समाजासाठी काही कॉन्ट्रीब्यूट करतोय की नाही याचा विचार मात्र आपल्यातल्या प्रत्येकाने करायला पाहिजे. तर सोशल सेक्टरचं मुख्य काम काय, 6 dimensional फ्रेमवर्क.
मुद्दा नंबर 1, ज्या ठिकाणी सरकार पोहोचू शकत नाही आणि ज्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर पोहोचू इच्छित नाही अशा ठिकाणी जीवनावश्यक सेवा पुरवणं. उदाहरणार्थ, अतिशय दुर्गम आदिवासी भाग असेल किंवा एखादी शहरातली झोपडपट्टी असेल. आता कोरोनाच्या निमित्ताने असंख्य लोक इकडून तिकडे जात होते, त्यांना अडचणी जात होत्या. कधीकधी तुफान येतात, हरिकेन्स येतात, अशा वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्वस्था होते. प्रायव्हेट सेक्टर युजली अशा ठिकाणी स्वतःहून बऱ्याचदा जात नाही, कारण या काही प्रॉफिट मेकिंगची संधी असलेल्या जागा नसतात, म्हणून प्रायव्हेट सेक्टरला काही नॅचरल इंटरेस्ट नसतो तिथे जाण्यामध्ये. गव्हर्नमेंटची ती जबाबदारी असते, पण बऱ्याचदा गव्हर्नमेंट पोहोचूच शकत नाही, कारण त्यांच्याकडे कदाचित तसे केपेबल मॅनपॉवर हे बऱ्याचदा त्यांना सापडत नाही, किंवा ज्याला लास्ट माईल डिलिव्हरी प्रॉब्लेम म्हणतात. सगळ्यात शेवटच्या क्षणाला जाऊन आणि त्या टप्प्याला जाऊन डिलिव्हरी करणं हे बऱ्याचदा होत नाही. अशा ठिकाणी सेवा देणे हे सोशल सेक्टरचं महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून तुम्ही आठवून बघाल, आपल्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचदा अशा लोकांच्या विषयी आपल्याला खूप छान वाटतं की ज्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये गरजू लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे. इथे फक्त एक फरक लक्षात घेतला पाहिजे की जिथे युजली प्रायव्हेट सेक्टर चांगलं काम करतोय तिथे कदाचित सोशल सेक्टरने पडू नये. उदाहरणार्थ, एखाद्या गावामध्ये एखादं सलून चांगलं चालू आहे, तो जो कोणी केस कापणारा व्यक्ती असेल आणि तो जर त्या गावातल्या लोकांची जितकी कितकी फिनान्शियल त्यांची गरज आहे किंवा त्यांना संभव देणं तेवढं देऊन जर तो त्यांचे केस कापून देतोय आणि त्यांचं नीट काम चालू आहे, तर याच्यात सोशल सेक्टरने पडायची गरज नाही. दिस इज बेस्ट लेफ्ट टू द प्रायव्हेट सेक्टर. हे मी मुद्दामून थोडंसं गमतीशीर उदाहरण घेतलं माझा मुद्दा क्लिअर करायला. पण अशा अनेक जागा आहेत की जिथे कदाचित आरोग्याची, शिक्षणाची, भुकेची अशा सेवांची गरज आहे, ते पोहोचणे सोशल सेक्टरचं अतिशय महत्त्वाचं काम. फरक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे माइंडसेटचा. सेवा पुरवणे हे प्रायव्हेट सेक्टरचं माइंडसेट आहे, सेवा करणे हे सोशल सेक्टरचा माइंडसेट आहे. तर मी निव्वळ सेवा पुरवली, आता तुझं काय झालं मला घेणं देणं नाही असं म्हणून सोशल सेक्टरला चालणार नाही. त्या सेवेद्वारे त्या माणसातला त्याचं दुःख दूर होतं आहे का किंवा त्याचं उन्नयन होतं आहे का हे बघणं हे सोशल सेक्टरसाठी अतिशय महत्त्वाचं असेल. मुद्दा 1 सेवा. मुद्दा 2 व्यक्तींना एम्पॉवर करणं. आपल्याला असं दिसतं, एम्पॉवर हा शब्दच बघा पॉवरपासून आलेला आहे. तर शासकीय क्षेत्राकडे एक प्रकारची पॉवर आहे आणि प्रायव्हेट सेक्टरकडे मॉनिटरी पॉवर आहे. शासकीय क्षेत्राकडे कदाचित पॉलिटिकल, ब्युरोक्रॅटिक आणि रिसोर्स ॲलोकेशनची पॉवर आहे, प्रायव्हेट सेक्टरकडे मॉनिटरी पॉवर आहे. युजली असं दिसेल की दोन्ही क्षेत्र त्या पॉवरला पकडून ठेवतात आणि नागरिकांनी निव्वळ मतदार किंवा निव्वळ ग्राहक बनून राहावं, बाकीचं आम्ही बघून घेऊ, अशा प्रकारची एक मेंटॅलिटी युजली दिसते. ॲज अ ऑलरेडी सेड, देअर आर सम रेअर एक्सेप्शन्स, पण युजली अशी दिसते. हा जो पॉवरचा इम्बॅलन्स आहे हा दूर करणं आणि लोकांना एम्पॉवर करणं सो दॅट ते स्वतः त्यांचे प्रश्न सोडवू शकतील किंवा ते स्वतः त्यांच्या जीवनाचा सुकाणू त्यांच्या हातात घेऊ शकतील, अशा प्रकारे ह्युमन एम्पॉवरमेंट किंवा ज्याला पीटर ड्रकर म्हणतो चेंज ह्युमन बिईंग्स. तर चेंज कुठल्या पद्धतीचा, फक्त चेहरा चेंज करणे हे अपेक्षित नाही आहे, तर त्या व्यक्तीला आत्मनिर्भर बनवणं, त्याच्यातल्या पोटेन्शियलला पूर्णत्वाने बाहेर त्याला काढता येणं, या प्रकारचा चेंज ह्युमन बिईंग हे अपेक्षित आहे. तर ह्युमन बिईंग्सना एम्पॉवर करणं हे सोशल सेक्टरचं दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं, अतिशय कोअर आणि सेंट्रल असं काम आहे. म्हणून मी परत म्हणेन की तुम्ही कुठच्याही क्षेत्रात काम करत असा, हे बघायला पाहिजे की माझ्या कामाच्याद्वारे मी निव्वळ डिपेंडन्स पैदा करतोय की माझ्या कामाच्याद्वारे मी ज्यांच्या कोणासोबत काम करतो त्यांच्यामध्ये काही आंतरिक बदल आणि क्षमता विकास घडून येतोय, हा विचार आपल्या सगळ्यांनी केला पाहिजे. आता तिसरा मुद्दा सोशल सेक्टरच्या अस्तित्वासाठी आवश्यक किंवा त्यांचं रिझन व्हाय दे शुड एक्झिस्ट म्हणजे आपल्या अवतीभोवतीचे अनेक वेगवेगळे सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, तांत्रिक प्रश्न आहेत. यांच्यावर इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स काढणे, यांच्यावर नवनवीन पायलट्स करणे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये क्वार्टरली प्रॉफिट्सचं प्रेशर असतं आणि गव्हर्नमेंट ब्युरोक्रेसीमध्ये बऱ्याचदा रेड टेपची एक अडथळा असतो. सोशल सेक्टरला सुदैवाने या दोन्हींचं तितकं प्रेशर नसतं, म्हणून काही प्रमाणातली जी फ्लेक्सिबिलिटी सोशल सेक्टरला मिळते किंवा मिळू शकते जर त्यांनी घेतली, तर त्याचा वापर करून आपल्या अवतीभोवतीच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी काय क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करता येईल असा विचार नक्की करायला पाहिजे. एक उदाहरण म्हणून, तुमच्यापैकी अनेक जणांनी डॉक्टर अभय बंगांचं नाव अर्थात ऐकलं असेल असं मी समजतो,
पण ग्रामीण भागामध्ये बालमृत्यू कसे कमी करायचे याचं घरोघरी नवजात बाळसेवा होम बेस्ड न्यूबॉर्न केअर नावाचं एक प्रारूप त्यांनी विकसित केलं. किंवा राजस्थानमध्ये जिथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात शॉर्टेज होता तिथे राजेंद्र सिंगांनी जोहड हे प्रारूप विकसित केलं. किंवा आमचे एक मित्र आहेत, निर्माणमधलाच आमचा मित्र आहेत, नुकताच त्यांना अतिशय प्रतिष्ठेचा ॲशडेन पुरस्कार मिळाला आहे. यांनी सोलर ड्रायर्स विकसित केले आहेत आणि ज्याच्या माध्यमातून शेतकरी हे त्यांच्या मालाला जास्ती काळ प्रिझर्व करू शकतील असं त्यांनी काम केलेलं आहे. डॉक्टर आनंद कर्वेंचं नाव तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलं असेल. त्यांनी अतिशय इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज बिल्ड केलेल्या आहेत. अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण ज्याद्वारे आपण काही वेगळा विचार, काही सर्जनात्मक आणि सृजनात्मक विचार करून आपल्या अवतीभोवतीचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी नवीन मॉडेल किंवा पद्धत बिल्ड करू शकतो, हे करणं हे अतिशय आवश्यक आहे. याच्यामध्ये मात्र एक काळजी घ्यायला पाहिजे. आणि ती काळजी काय आहे की जिथे आपलं भारतीय मानस मला वाटतं बऱ्याचदा आळशीपणा करतं, ते म्हणजे फार चटकन सक्सेस क्लेम करणं. आपण थोडं काहीतरी करतो आणि लगेच त्याला हे सक्सेस आहे, हे मॉडेल आहे, हे यशस्वी आहे असं म्हणून प्रस्तुत करायला जातो. ही मला असं वाटतं की एक तर पळवाट पण आहे आणि इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नाही आहे. म्हणून जर आपण इतरांना काही रेकमेंड करणार असू हे मॉडेल आहे असं म्हणायला, किंवा आपण असं म्हणणार असू की हे बघा हे मी एक इनोव्हेटिव्ह सोल्युशन काढलेलं आहे, दिस वर्क्स, तो वी हॅव टू रिअली शो दॅट दिस वर्क्स. आणि मग त्यासाठी आवश्यक तसे वेगवेगळे प्रश्न स्वतःला विचारणे, वेगवेगळ्या कसोट्यांना आपलं जे काही मॉडेल असेल, आपलं जे काही इन्व्हेन्शन असेल ते त्या वेगवेगळ्या कसोट्यांवर घासून बघणे हे आपण नक्कीच करायला पाहिजे. पण हे अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स काढणे हे सोशल सेक्टरचं तिसरं महत्त्वाचं काम. चौथं काम ज्याला म्हणतात व्हिसल ब्लोअर. समाजामध्ये जेव्हा जेव्हा जिथे जिथे अन्याय घडतो, तो कधी पर्यावरणावर घडत असेल, कधी व्यक्तींवर घडत असेल, कधी प्राण्यांवर घडत असेल, पण अशा अन्यायाला वाचा फोडणे आणि जागल्या म्हणून काम करणे ही सोशल सेक्टरची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. कारण जसं मी म्हणालो की गव्हर्नमेंटचे किंवा प्रायव्हेट सेक्टरचे कधी कधी काही हितसंबंध आड येतात आणि त्याच्यामध्ये कधी कधी क्वचित प्रसंगी असं होऊ शकतं की कुठे भ्रष्टाचार होतोय, कुठे एखादा ज्या प्रकारचं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स फॉलो करायला पाहिजे ते होत नाही आहे, कुठे एखादं पूरग्रस्त लोकांना रिलोकेट करणार आणि त्याच्या बदल्यात त्यांना या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ किंवा सोयीसुविधा देऊ असं ॲग्रीमेंट केलं पण ते ॲग्रीमेंट फॉलो होत नाही आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. याच्या विरुद्ध व्हिसल ब्लोअर म्हणून काम करणे हे अतिशय महत्त्वाचं काम आहे जे सोशल सेक्टरने करायला पाहिजे. पाचवा मुद्दा, आपल्या समाजामध्ये सुदैवाने अनेक लोकांना असं वाटतं की मी काहीतरी करायला पाहिजे इतरांसाठी. ही खरं तर अतिशय आशादायक गोष्ट आहे. आणि ते इतर कोण, त्यांच्यासाठी मी करणार म्हणजे नेमकं काय करणार, पैसे देणार, वेळ देणार, जेवण देणार, कपडे देणार, अजून काहीतरी देणार, अख्खं जीवन देणार, हे व्हेरिएशन्स होऊ शकतात. पण इतरांसाठी मी काहीतरी करावं असं समाजातल्या बऱ्याच प्रमाणातल्या लोकांना वाटत असतं. पण युज्युअली याला काही एखादा स्ट्रक्चर्ड प्लॅटफॉर्म किंवा एखादा चॅनल ऑफ एक्सप्रेशन हे युज्युअली मिळत नाही. आणि ते जर फार कठीण असेल, इतरांना मदत करणं हे अतिशय कठीण बनवून गेलं तर इतरांना मदत करणं हे कमी होणार आहे. म्हणून हा जो समाजातल्या अनेक लोकांमधला जो इतरांना मदत करण्याचा भाव आहे, याला सहज साध्य असं आउटलेट मिळावं, याच्यासाठी मदत करणं, यासाठीचं चॅनल ऑफ एक्सप्रेशन किंवा प्लॅटफॉर्म बनणं हे सोशल सेक्टरचं अतिशय महत्त्वाचं काम आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. आम्ही इथे गडचिरोलीला या सर्च नावाच्या संस्थेच्या माध्यमातून काम करतो. जे वेगवेगळे उपक्रम आम्ही इथे करतो त्याच्यातलं एक म्हणजे आमच्याकडे आम्ही हॉस्पिटल पण रन करतो. साधारण वर्षाला 50-55 हजार पेशंट्स आमच्या हॉस्पिटलमध्ये येतात. अतिशय उत्तम सुसज्ज असं हॉस्पिटल हे आहे. आता आमच्या हॉस्पिटलमध्ये परमनंट काम करणारे इथले आमचे जे सहकारी आहेत सर्चमधले, असे जे डॉक्टर्स आहेत ते निवडकच आहेत. 10 डॉक्टर्स असतील जे आमच्या हॉस्पिटलमध्ये कदाचित परमनंट सर्च संस्थेचा भाग म्हणून काम करतात. आणि गमतीची गोष्ट अशी की या 10 डॉक्टरांपैकी एकही जण सर्जन किंवा ॲनेस्थेटिस्ट नाही आहे. तरी देखील दर वर्षाला आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये साधारणतः 600 ते 700 सर्जरीज करतो. उत्तम सर्जरी, कठीणात कठीण सर्जरीज करतो. आणि त्याचा आजूबाजूच्या गडचिरोलीतल्या वेगवेगळ्या आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना फायदा होतो. आता या सर्जरीज कशा घडतात? तर सुदैवाची आणि आनंदाची बाब ही आहे की महाराष्ट्रभरातल्या नागपूर, अकोलापासून, सांगली, पुणे, मुंबईपासून, नाशिक, जळगावपासून, कोल्हापूरपासून वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक उत्तम सर्जन ॲनेस्थेटिस्ट ज्यांना असं वाटतं की आम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, ते आमच्यासोबत जोडल्या गेलेले आहेत.
आणि ते दर काही महिन्यांच्या अंतराने आमच्याकडे येतात. सर्जरी कॅम्प्स आखलेले असतात, पेशंट्स आम्ही पहिलेच आयडेंटिफाय करून ठेवलेले असतात, बाकायदा सगळ्या प्रोसेसेस होतात आणि इथे सर्जिकल केअर मिळते. आणि हे कुठलेही सर्जन एक पैसा देखील यासाठी घेत नाहीत. हे छोटं उदाहरण झालं, पण अतिशय सूचक उदाहरण आहे की त्या सर्जन आणि ॲनेस्थेटिस्टना ऑलरेडी वाटत होतं की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, पण गरजू ठिकाणी जाऊन ते करू शकतील अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म जर त्यांना उपलब्ध झाला सर्च हॉस्पिटलच्या निमित्ताने, तर स्पाईन सर्जरीपासून हायड्रोसेल हर्नियापासून हिस्टेरेक्टॉमीपासून थायरॉईडपर्यंत आणि प्लास्टिक सर्जरीपर्यंत अनेकाधिक अतिशय ॲडव्हान्स सर्जरीज इथे गडचिरोलीमध्ये होऊ शकतात, ज्याचा गरजू लोकांनाही फायदा होतो आणि त्या सर्जन्सना देखील मी जे मला करायचं होतं ते मी केलं, मी कॉन्ट्रीब्यूट केलं याचं समाधान मिळतं. अशा प्रकारचा ब्रिज म्हणून काम करणं वेगवेगळ्या बाबतीत हे देखील सोशल सेक्टरचं महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि शेवटचा मुद्दा हा मूल्यात्मक आहे. शेवटी सामाजिक क्षेत्रामध्ये आपण कितीही कृती केल्या तरी त्या कृतीचा आवाका हा काही ना काही प्रमाणात मर्यादित राहणार आहे. शासकीय व्यवस्थेला जशी अख्ख्या देशामध्ये स्केल अवेलेबल आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये, लेट्स एक्झाम्पल ऑफ कोका कोला अशा कंपनीला जी एक नॅशनल स्केल प्राप्त होते, अशी स्केल सोशल सेक्टरला प्राप्त होणं अतिशय दुरापास्त आहे. आणि मला तर वाटतं इथे सोशल सेक्टरचं गोल देखील नसावं. म्हणून कृतीचा आवाका एका मर्यादेपलीकडे फार वाढवणं हे खरं तर सोशल सेक्टरचं इतकं मोठं मानक किंवा मानदंड नसावा. तर या कृतीच्या माध्यमातून मी काय वृत्ती प्रोपॅगेट करतोय, ती वृत्ती, ती मूल्य, हे मला असं वाटतं सोशल सेक्टरसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मी उदाहरण घ्यायचं म्हणून घेईन अण्णा हजारे. अण्णा, मला स्वतःला योग आला अण्णांना पर्सनली राळेगण सिद्धीमध्ये जाऊन भेटण्याचा. अतिशय समाधानकारक, अतिशय एक्साईट करणारा असा तो अनुभव आहे. त्यावेळेला अण्णांचं वय मला वाटतं 65-68 वर्ष काहीतरी होतं, पण इतका उत्साह आहे त्यांच्यामध्ये. आणि आपण डोळ्यांनी बघू शकतो की त्या राळेगण सिद्धीमधल्या त्या यादव बाबा मंदिरामधल्या एका छोट्याशा खोलीमध्ये अण्णा राहतात आणि देर इज ॲब्सोल्युटली नथिंग मटेरियल दॅट ही कॅरीज विथ हिम. आणि ते जेव्हा काही बोलतात, ते जेव्हा एखादं अपील करतात, तेव्हा देश का हलता किंवा का हलतो याचं कारण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना हे दिसतं की हा एक वृद्ध व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा सिग्नल देतोय की मी करप्शन पुढे, मी पॉवर पुढे दबणार नाही, मी जे मला योग्य वाटतं त्याच्यासाठी मी काम करीन, मी अतिशय सिंपल पद्धतीने आणि चारित्र्यवान जगीन. ही जी मूल्य प्रपोगेट होतात अण्णांच्या निमित्ताने. अण्णा हे मी एक उदाहरण घेतलं, तुम्ही नेल्सन मंडेलांपासून मार्टिन ल्युथर किंगपर्यंत कुठलंही दुसरं उदाहरण घेऊ शकता. आणि अर्थातच ही खूप मोठी माणसं झाली, आपण सगळे अतिशय छोटी माणसं आहोत, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आणि आपल्या कामातनं आपण काय वृत्ती प्रपोगेट करतो हे मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथे देखील सोशल सेक्टरला एक मोठा रोल निभवायची गरज आहे. दुर्दैवाने जुन्या काळामध्ये ज्या प्रकारचे राजकीय नेते होते ते राजकारणाच्या सोबत एक मूल्यात्मक अतिशय मोठा एक पायंडा पण पाडायचे किंवा एक मोठ्या प्रकारचं समाजाला प्रेरणा देते अशा प्रकारचं राजकीय नेतृत्व पुढे त्या काळात होतं. मग ते गांधींचं असो की नेहरूंचं असो की जयप्रकाश नारायणांचं असो किंवा महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असोत की बाकी अनेक जण असोत. आजकाल दुर्दैवाने आपल्याला असं दिसतं की राजकीय नेतृत्वाची क्रेडिबिलिटी, मूल्यात्मक क्रेडिबिलिटी ही बऱ्यापैकी संशयास्पद झालेली आहे बहुतांश केसेसमध्ये, एक्सेप्शन्स असले तरी. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये अतिशय कमी उदाहरणं आहेत की ज्यांच्याकडे आपण मूल्यात्मक लीडरशिप म्हणून बघू शकतो. आणि म्हणूनच कदाचित सोशल सेक्टरला ही जी पोकळी आहे ही पोकळी भरून काढणं अतिशय आवश्यक आहे. तर एकदा फक्त रिपीट करायला म्हणून हे जे आपण 6 डिमेन्शनल फ्रेमवर्क बघितलं ते काय काय होतं. पहिलं होतं सेवा, दुसरं होतं एम्पॉवरिंग ह्युमन बीइंग्स, चेंज ह्युमन बीइंग्स, तिसरं होतं इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट्स करणे, पायलट्स करणे, चौथं होतं जागल्या म्हणून किंवा व्हिसल ब्लोअर म्हणून काम करणे, पाचवं होतं चॅनल ऑफ एक्सप्रेशन म्हणून आणि एक ऑर्गनाइज प्लॅटफॉर्म लोकांना उपलब्ध करून देणे इतरांना मदत करण्यासाठी, आणि सहावं की काही मूल्य आणि व्हॅल्यूज याची प्रतिष्ठापना करणे किंवा ते समाजाच्या पुढे वारंवार येत राहतील, ज्याच्याद्वारे समाज, एकूणच समाज हा ऊर्ध्वगामी मार्ग पत्करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळेल. तर हे मला असं वाटतं की सोशल सेक्टरच्या अस्तित्वाचे फार महत्त्वाचे घटक आहेत. माझी स्वतःची वैयक्तिक प्रेरणा काय हे तर महत्त्वाचं आहेच माझ्यासाठी तरी, आणि कदाचित तुम्हाला त्याच्यात काही रस असेल म्हणून त्याचा मी थोडक्यात उल्लेख केला.
पण मला स्वतःला नंतर हा प्रश्न पडायला लागला मात्र की मी किती दिवस माझी प्रेरणा, माझं मोटिवेशन, माय इंटरेस्ट एवढंच घेऊन बसू. शेवटी या सगळ्यातनं मी ज्या प्रकारचं काम करायचं म्हणतोय ती व्यापक प्रेरणा काय आहे, विच गोज बियॉन्ड अमृतबंग और विच गोज बियॉन्ड एनी वन इंडिव्हिज्युअल पर से. तर माझ्या चिंतनातनं मला हे 6 डिमेन्शनल फ्रेमवर्क मिळालं की मी याच्यामध्ये विश्वास ठेवतो, हे घडायला पाहिजे समाजात असं मला वाटतं आणि म्हणून मी काम करतो. तर माझा असा आग्रह नाही की तुम्हाला हेच फ्रेमवर्क पटायला पाहिजे, पण या निमित्ताने कदाचित तुम्हाला विचारप्रवण व्हायला मदत होईल आणि तुम्ही स्वतःसाठी असं काहीतरी एक वेगळं उत्तर शोधू शकाल अशी मला आशा वाटते. पण म्हणून हे मी इतक्या विस्ताराने तुम्हाला सांगितलं. जसं मी सुरुवातीला देखील म्हणालो की आपल्यापैकी काही लोक सोशल सेक्टरमध्येच फुल टाईम जातील, आपल्यातले काही लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातील, आपल्यातले काही लोक गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जातील. पण ज्या सेक्टरमध्ये आपण जाऊ त्याचं जे मूळ काम आहे ते इमाने इतबारी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे जो आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा की मी कुठच्याही सेक्टरमध्ये का असे ना, मी सोशली काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. प्रत्येकाने बाबा आमटे किंवा अभय बंग किंवा प्रकाश आमटे किंवा राजेंद्र सिंग किंवा अण्णा हजारे यांच्यासारखं आयुष्यात झोकलं पाहिजे असं गरजेचं देखील नाही. काही लोक तसे झोकतील, तसे लागतील, पण काही लोकांनी तसं नाही केलं, आपलं डेली रुटीन सांभाळून देखील कॉन्ट्रीब्यूट केलं तरी चालेल. पण हे मला नेमकेपणे आणि चांगलेपणे करणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी कदाचित ही स्पष्टता पाहिजे की समाजामध्ये सामाजिक क्षेत्र एक्झिस्ट करणं, सक्षम होणं आणि त्याच्याद्वारे आपण एकमेकांची काळजी घेणं, जो वीक आहे त्याची काळजी घेणं किंवा समाजामध्ये चांगल्या प्रकारे समृद्धी प्रस्थापित होणं, केवळ मटेरियल समृद्धी नाही तर एस्थेटिक समृद्धीसुद्धा. एखादा समजा कला विषयांचा विद्यार्थी आहे किंवा कला विषयांचा प्राध्यापक आहे किंवा आर्टिस्ट आहे, तो जेव्हा त्याचं काम छान करतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा देखील एम्पॉवरिंग ह्युमन बिईंग्स होत असतं. तेव्हा देखील ह्युमन बिईंग्स हे मुंडेंच्या ऐवजी काहीतरी उन्नत याच्याकडे जायला उद्युक्त होतात. त्यामुळे आपल्या कामामधनं आपण समाजाला अधिक चांगलं बनवण्यासाठी काय करू शकतो याचा ध्यास मला वाटतं आपल्यातल्या प्रत्येकाने घेतला पाहिजे. तुम्हाला जर रस असेल तर मी 2-3 आर्टिकल्स रेकमेंड करू इच्छेन. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि कॉलेज जस्ट माझं संपलं 2007 साली, तर त्या सुमाराला 2 आर्टिकल्स अतिशय इंटरेस्टिंग आले होते. एक विनय हर्डीकरांचं सुमारांची सद्दी नावाचा लेख आहे, तो आता कुठे मिळेल बघायला पाहिजे. आणि एक सुहास पळशीकरांचा आखूड लोकांचा प्रदेश म्हणून लेख आहे. तर दोन्ही खूप इंटरेस्टिंग आहे, सुमारांची सद्दी आणि आखूड लोकांचा प्रदेश. आणि कसं बऱ्याच बाबतीमध्ये आपल्या आजूबाजूला पिग्मीपणा चालू आहे किंवा शॅलोपणा चालू आहे याच्यावर त्या दोघांनी खूप सुंदर विवेचन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर मला वाटतं ते जरूर वाचायला पाहिजे. आणि मी जे काही काम करीन त्याच्यामध्ये मी एक्सलन्स कसा आणीन, त्याच्यामध्ये मी सौंदर्य कसं आणीन आणि त्याद्वारे मी इतर लोकांच्या भल्यासाठी काय करीन याचा ध्यास जर आपल्यातल्या प्रत्येकाने घेतला तर मला असं वाटतं अतिशय चांगलं होईल. आणि कदाचित माझ्या स्वतःच्या आणि निर्माणचा आमचा जो प्रेरणेचा प्रवास आहे त्याचं देखील मी म्हणेन की एक अतिशय सुयोग्य असं कल्मिनेशन हे त्याच्यामध्ये घडेल. आमच्या निर्माणच्या उपक्रमाविषयी तुम्ही निर्माण.mkcell.org या आमच्या वेबसाईटवर नक्कीच बघू शकता. आमच्या यूट्यूब चॅनलवर देखील आम्ही अनेक वेगवेगळ्या थॉट लीडर्सचे आणि सोशल चेंज मेकर्सचे व्हिडिओज टाकलेले आहेत, तेही जरूर बघा. निर्माणच्या प्रवासातनं प्रेरणा घेऊन ज्या अनेक तरुण तरुणींनी जवळजवळ 390 मुलं मुली आत्तापर्यंत आमचे असे मित्र आहेत की ज्यांनी पूर्ण वेळ कुठल्या ना कुठल्या सामाजिक प्रश्नाला घेऊन सोडवण्यासाठी काही ना काही काम केलं आहे, त्यांच्यातल्या अनेकांच्या स्टोरीज या आमच्या वेबसाईटवर आहेत. अनेक सुंदर आर्टिकल्स, रेकमेंडेड बुक्स आमच्या वेबसाईटवर आहेत. तर त्या सगळ्याचा जर तुम्हाला उपयोग झाला तर तुम्ही अगदी जरूर तो करून घ्या अशी माझी तुम्हाला विनंती. आणि माझा पर्पज काय आणि माझ्या पर्पजच्या माध्यमातून मी इतरांना कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो हा वैयक्तिक प्रेरणा आणि त्या वैयक्तिक प्रेरणेचं व्यापक स्वरूप असं मार्गक्रमण आपल्यातल्या प्रत्येकाचं व्हावं अशी शुभेच्छा. फार फार धन्यवाद.